काही वर्षापूर्वीपर्यंत प्रेम असणे याला सुद्धा थोडंसं समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं. याचं कारण असं होतं, की आपल्याकडे एक समज आहे, की ज्या ज्या वेळेला अ, मुलगा किंवा मुलगी तरुण होतात, लग्नाच्या वयामध्ये येतात, त्यांचं रीतसर लग्न लावून द्यावं आणि त्यांना त्यांचा संसार करू द्यावा. याच्यामध्ये समजा कोणी कोणाच्या प्रेमामध्ये पडत असेल, म्हणजे आता वयात येणारी मुलंच एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात. तर याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध असायचा पहिल्या काळामध्ये. आणि हे जर का लग्न वेगवेगळ्या जातींमध्ये असेल, आंतरजातीय प्रेमविवाह असेल, तर त्याला कडाडून विरोध होता. काही दिवसानंतर ही परिस्थिती निवळली आणि लोकं थोड्या चांगल्या वेगळ्या पद्धतीने विचार करू लागले, पॉझिटिव्हली विचार करू लागले. त्याचबरोबर दुसरी एक संस्कृती उदयाला आली, ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. आता लिव्ह इन म्हणजे काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की काही काळापुरतं लग्न न करता नवरा-बायकोप्रमाणे एकाच घरामध्ये राहायचं आणि त्याच्यानंतर जे नवरा-बायकोच्या मध्ये जे संबंध असतात, प्रस्थापित होतात. मग बेडरूममधले संबंध असतील किंवा इतर संबंध असतील, सगळ्या बाबतीमध्ये नवरा-बायकोसारखंच राहायचं. पण कुठल्याही प्रकारे वैवाहिक बंधन त्यांच्यावरती आणू द्यायचं नाही. याला आपण लिव्ह इन रिलेशनशिपचा संस्कृती म्हणू शकतो. नमस्कार. कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काही काळापूर्वी ज्या मुला-मुलीचं लग्न ठरलं जायचं, त्यांचं लग्न होईपर्यंत त्यांना भेटू देखील दिलं जात नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि आजच्या काळामध्ये ज्याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतो, त्याच्यामध्ये बिनदिक्कतपणे 2 तरुण-तरुणी एकत्रित येऊन त्यांचा जो संसाराची सुरुवात आहे, ती लग्नाच्या बंधनाच्या शिवाय करतात. आता हे जे बंधन आहे, हे बंधन घालून दिलं नसेल, तर किती मोठी घटना घडू शकते, हेच आपण याच्यामधून आज बघणार आहोत. तर आता ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे थेट बिहार या ठिकाणी. बिहार या ठिकाणचा छपरा हा भाग आहे. त्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर आहे. तिचं नाव आहे अभिलाषा गुप्ता आणि ही जी डॉक्टर आहे, ही डॉक्टर हा मंडोरा भाग आहे. या भागामध्ये तिने तिचं क्लिनिक सुरू केलेलं आहे. काही काळापूर्वी ती एका नर्सिंग होममध्ये काम करत होती. पण तिला त्या ठिकाणाहून हाकलून दिलेलं आहे किंवा तिला जायला सांगितलेलं आहे. आता हे त्या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर तिने तिचा स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय, स्वतःचं क्लिनिक चालू केलंय आणि रुग्णांची सेवा करणे, रुग्ण बघणे आणि जे इतर डॉक्टर करत असतात त्या स्वरूपाचं ती त्या ठिकाणी काम करते. आणि त्याच भागामधले एक वेदप्रकाश सिंग म्हणून एक नगरसेवक होते. आता हे नगरसेवक मंडोरा भागामध्ये वार्ड क्रमांक 12चे ते नगरसेवक होते आणि त्या ठिकाणी त्यांचं काम चालू होतं. मागच्या 5 वर्षापासून हा वेदप्रकाश आणि अभिलाषा गुप्ता हे एकमेकांसोबत प्रेमामध्ये होते आणि प्रेमामध्ये होते म्हणण्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. जेव्हा वाटेल तेव्हा एकत्र यायचं, शरीर संबंध ठेवायचे आणि मग जे काही नवरा-बायकोप्रमाणे असतं ते त्यांच्यामध्ये चालू होतं. अशामध्येच ही जी अभिलाषा आहे, ही 3 ते 4 वेळेला या वेदप्रकाशकडून गर्भवती राहिलेली आहे आणि 3 ते 4 वेळेला तिचा गर्भपात देखील झालेला होता. ज्या वेळेला ती प्रेग्नंट राहत होती, त्या वेळेला वेदप्रकाश तिला वेळ मारून नेत होता आणि त्याला असं म्हणणं होतं, की काही काळानंतर आपण लग्न करूया, पण सध्या तरी जबाबदारी नको. त्याच्यामुळे तिला देखील ते ऐकावं लागत होतं आणि दरवेळेला ती तिचं अबॉर्शन करून घेत होती. स्वतः डॉक्टर होती, त्याच्यामुळे तिला बऱ्याचशा गोष्टींचं याच्यामधलं ज्ञान होतं. आता बरेच वर्ष झाली, 5 वर्ष झाली. आता अजूनही हा लग्नाला तयार होत नाहीये आणि त्याच्या लग्नाच्या मागे लागलेली आहे. लग्नासाठी मागे लागणे हा काही नवीन विषय नाहीये. कधी ती त्याच्या मागे, कधी तो तिच्या मागे. अशा स्वरूपामध्ये पाठशिवणीचा खेळ त्यांचा चालू होता. हा काही केला तिला दाद द्यायला तयार नाहीये. त्याला तिच्यापासून बाजूला राहायचं होतं. तिचा पूर्णपणे उपभोग घ्यायचा होता. तिच्यासोबत शय्यासोबत करायची होती. पण तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. दोघेही हे अविवाहित होते आणि 5 वर्षापासून हा तिचा वापर करून घेत होता. यथेच्छ उपभोग घेत होता. आता ही गोष्ट एव्हाना हिच्या लक्षात यायला लागलेली आहे, की हा जो बाबा आहे, हा तिला फसवतोय आणि कुठेतरी हा त्याच्यातून हा सुटण्याचा प्रयत्न करतोय. जसा हा तिच्यापासून लांब जात होता किंवा तिच्या लग्नासाठी टाळाटाळ करत होता, तेवढंच जास्त ती त्याच्यावर प्रेशर टाकत होती आणि आता ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती झालेल्या होत्या. त्याच्यामुळे दोघांवरही अशा स्वरूपाचं एक बंधन होतं. पण काही काळ गेलेला आहे आणि अ, हिने एक डिसिजन घेतलाय, की आपण कोर्ट मॅरेज करूया, रजिस्टर स्वरूपाचं लग्न करूया. त्याच्यासाठी मग तिने त्याला एक तारीख दिली आणि त्याला सांगितलंय, की या तारखेला तू कोर्टामध्ये हजर हो. त्या दिवशी आपण कोर्ट मॅरेज करूया आणि त्याच्यानंतर आपण जे आपलं जसं आहे तसं चालू ठेवूया. ही गोष्ट त्याला जेव्हा कळलेली आहे, तेव्हा त्याने तिला होकार आणि नकार यातलं काही दिलेलं नाहीये. ठरल्याप्रमाणे
ही अभिलाषा कोर्टामध्ये गेलेली आहे. तिने त्याला ऑलरेडी वेळ दिलेली होती आणि त्या वेळेमध्ये तो कोर्टामध्ये येईल आणि त्यांचं लग्न होईल अशी तिची अपेक्षा होती. पण तो कोर्टामध्ये हजर झालेला नाही आहे. तिने त्याची वाट बघितली, पण कोर्ट मॅरेजसाठी वेदप्रकाश कोर्टामध्ये हजर झालेला नाही. त्याच्यामुळे मग निराश होऊन ती त्या ठिकाणाहून तिच्या घरी गेलेली आहे. आता हा विषय समजून घेण्यासारखा असू शकतो. कारण एवढे वर्ष जो पुरुष एका स्त्रीच्या संपर्कामध्ये आहे, शरीर संबंधामध्ये आहे आणि 5 वर्षापासून 3 ते 4 वेळेला गर्भपात झालेला आहे. तरीसुद्धा आता हा लग्नाला होकार देत नाहीये. त्याच्यामुळे तिची मानसिकता थोडीशी समजून घेणं गरजेचं आहे. कारण या मानसिकतेतूनच तिने जे भयानक कृत्य केले त्याचा आपण कोणी विचार करू शकत नाही. एक सुशिक्षित, शिकलेली व्यक्ती जी एक डॉक्टर म्हणून स्वतःचं एक नर्सिंग होम आहे आणि अशा व्यक्तीकडून अशा प्रकारच्या कृत्याची अपेक्षा सर्वसामान्य माणूस तरी आपण करू शकत नाही. आता ही घटना काय आहे ती आपण विस्ताराने बघणार आहोत. याच्यामध्ये तारीख होती 1 जुलै 2024, सकाळचे साधारणपणे 10:30 वाजलेले आहेत आणि हा जो वेदप्रकाश आहे याला या अभिलाषाने त्याच्या क्लिनिकमध्ये बोलवलेला आहे. 5 वर्षापासूनचे संबंध, एकमेकाला चांगली ओळख आणि खूप जास्त घनिष्ठ ओळख, त्याच्यामुळे हा तिच्या क्लिनिकमध्ये गेलेला आहे. क्लिनिकमध्ये गेल्यानंतर आता हिने त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही मनामध्ये तयार करून ठेवलं होतं किंवा याचा कशा प्रकारे काटा काढायचा हे तिच्या डोक्यामध्ये अगोदरच तयार होतं. त्याप्रमाणे मग तो तिच्या क्लिनिकमध्ये गेलेला आहे आणि गेल्यानंतर अशी माहिती समोर येते की तिने त्याला काही इंजेक्शन दिले. आता स्वतःही डॉक्टर असल्यामुळे त्याला कोणता डोस द्यायचा, किती डोस द्यायचा किंवा एखाद्याला भूल द्यायची असेल, बेशुद्ध करायचं असेल तर कोणत्या स्वरूपाचा औषधोपचार करायचे हे तिला व्यवस्थित माहिती होतं. त्याप्रमाणे तिने अगदी योग्य प्रमाणामध्ये औषधोपचार करून त्याला बेशुद्ध केलेला आहे आणि तो तिच्या समोर पडलाय आणि त्याच्यानंतर तिच्या डोक्यामध्ये जो प्लॅन होता तो प्लॅन तिने समोर आणायला सुरुवात केली. तिने त्याची पॅन्ट बाहेर काढले, पॅन्ट उतरले. पॅन्ट काढल्यानंतर त्याचं जे अंतर्वस्त्र आहे ते देखील तिने खाली उतरवून घेतलेलं आहे. तिने त्या सर्जिकल चाकूने त्याचं लिंग कापलेलं आहे आणि लिंग कापून झाल्यानंतर प्रचंड असा रक्तस्राव झालाय आणि रक्तस्राव झाल्यानंतर काही काळानंतर त्याला शुद्ध देखील आलेली आहे. शुद्ध आल्यानंतर हा समोर बघतोय तर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. त्याची संपूर्ण पॅन्ट किंवा जो कमरेखालचा भाग आहे हा पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी आता आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे. त्याला भयानक अशा वेदना होत आहेत. त्याच्यामुळे मग जी इतर मंडळी होती, शेजारी पाजारी होते त्या क्लिनिकच्या, कारण हे जे क्लिनिक होतं हे मेन रोडवरचं क्लिनिक होतं. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये तिथे गर्दी झालेली आहे. लोकांना कळत नव्हतं की अशा स्वरूपामध्ये या क्लिनिकमध्ये काय झालंय की जेणेकरून एवढी मोठ्या एका पुरुषाचा आरडाओरडा चालू आहे. त्याच्यामुळे कोणीतरी आत डोकावून बघितलंय तर समोर बघतोय तर एक पुरुष आहे ज्याचं कमरेखाली पूर्णपणे त्या रक्ताने भरलेलं आहे आणि मग तिथल्या उपस्थित लोकांच्या ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागली नाही. कोणीतरी पोलिसांना फोन केलाय, पोलीस आलेले आहेत आणि त्याला नजीकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेलं आहे. खरं तर अशा स्वरूपाच्या घटना आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये कधीच घडल्या नव्हत्या. पण अशा स्वरूपाच्या ज्या घटना आहेत ह्या पाश्चात्य स्वरूपाच्या घटना आपल्याकडे आता घडायला लागलेल्या आहेत. कारण त्यांची संस्कृती पण आपण घेतलेली आहे, त्यांचं खाणंपिणं आपण घेतलेलं आहे. अशा स्वरूपाची घटना 1993 मध्ये अमेरिकेमध्ये झालेली होती आणि या घटनेला त्यांनी बाबिटायझेशन असं नाव दिलेलं आहे. कारण लोरेना बाबिट नावाची एक महिला, तिने तिच्या लिव्ह इन पार्टनरचं लिंग कापलेलं होतं आणि हे कापलेलं लिंग तिने बाथरूममध्ये टाकून दिलेलं होतं. त्याला लिंग परत जोडायचं असल्यामुळे ते लिंग शोधून पुन्हा एकदा त्या लिंगाची सर्जरी केलेली होती. त्याच्यामुळे त्याचं जे लैंगिक जीवन होतं हे त्याला पूर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला मग बाबिटायझेशन अशा स्वरूपाचं डेफिनेशन त्या वेळेपासून करण्यात आलेली होती. आता ही संपूर्ण घटना अतिशय दुःखद घटना. याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं हेच आहे की अतिरेक हा जो असतो हा कधी, जास्तीचा अतिरेक हा कधी वाईट असतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल, कुठल्याही ठिकाणी असेल, जर का अतिरेक प्रमाणाच्या बाहेर गेला तर अशा स्वरूपाची घटना घडू शकते. त्याच्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल, वैवाहिक जीवनामध्ये असाल किंवा कुठल्याही ठिकाणी असाल, अतिरेक निश्चितपणे टाळावा. संपूर्ण घटना कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या. धन्यवाद.